मित्रांनो फायनली आपली ट्यूबलाइट चेंज करण्याची वेळ आलेली आहे. जुनी आहे, आता त्या एलईडी झाल्यात. ही ट्यूब होती, एलईडी आणलेली आहे, त्या जागेवर ही ट्यूबलाइट जाणार आहे 20 वॅटची. पण स्वतः इन्स्टॉल करणार आहे, तर पूर्ण प्रोसेस बघूया. मोठासा स्क्रू ड्रायव्हर आहे आमच्याकडे, बऱ्याच टाईपचे स्क्रू ड्रायव्हर आहेत. पप्पांपासूनच आपल्याला सवय लागली स्वतःची कामं स्वतः करायची. थोड्या गोष्टींमध्ये कसे पैसे वाचवता येतील ते लहानपणापासून शिकलेलो आहे. त्याच एक प्रत्यक्ष उदाहरण देतो. चला तर. स्क्रू बराच दिवस झाला टाईट झालाय, जुना आहे. ट्राय करतोय काढायचा, बघूया जमला तर, नाही तर तोडून टाकेल. ही आपण तोडून काढली आहे. इथे आपल्याला स्क्रू लावायसाठी टाइम लागणार आहे. ट्यूबलाइट मधला हा पार्ट इम्पॉर्टंट आहे, हा आपण रियूज करू शकतो. ह्याला सध्या मी कट करून घेतो. पकडणे बघता आपल्याला काय करायचं, कट करून घ्यायचं इथून. ठीक आहे, यामध्ये तो पार्ट अटॅच करणार आहे. तो कुठे अटॅच होणार, तर हे जे तुम्हाला तार दिसत आहेत त्यामध्ये आपण तो पार्ट अटॅच करणार आहे. हा वाला पार्ट ह्याला असं ओपन करता, सिंपल आहे. यामध्ये 2 तार आहेत, ते आपल्याला डिअटॅच करायचं आहे. तुम्ही बघू शकता जुनं झालेलं आहे, ते आपण अनस्क्रू करून घेऊ स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने. छोटा स्क्रू ड्रायव्हर घेतलेला आहे, गंजलेला असल्यामुळे काय लवकर निघणार नाही, त्याची शाश्वती कमी आहे, पण आपण ट्राय करतोय. येस, इट्स ओके. अनस्क्रू झालाय. इथे मायनस प्लस काहीच नसतं, तुम्ही कोणतीही वायर कुठेही अटॅच करू शकता. ठीक आहे, हे घेतलं. हे करण्याआधी नेहमी मी विसरतो, तुम्हाला हा पार्ट पहिला आतमध्ये टाकायचं आहे. देन मायनस प्लस मगाशी सांगितल्याप्रमाणे काहीच नाही आहे, आणि एक वायर इथेच आहे. दोघांना नंतर फिट करून घ्यायचं. क्लॉकवाईज फिरवलंय मी. आपण हा आधीच्याच पार्ट मधला रियूज केलाय. आपले 2 पैसे पण वाचलेत, आणि तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळालं पण आहे कसं अटॅच करायचं. आता हे आपण तोडून काढले, इथे आपल्याला स्क्रू लावायसाठी टाइम लागणार आहे. म्हणून मी बाहेरच्या ट्यूबलाइट मध्ये ही ट्यूबलाइट कशी लागली, म्हणजे आपण केलेलं काम सक्सेसफुल झालं की नाही ते दाखवतो. चला बघू शकता, ट्यूबलाइट चालू आहे इथे. आपण ही ट्यूबलाइट खाली काढून घेऊया. ठीक आहे, आणि ही जे काय आपण अटॅचमेंट केलेली आहे ती वर्क करते की नाही ते इथे बघूया. तुम्ही बघू शकता कम्प्लिटली वर्क करते. आता फक्त स्क्रू करून ड्रिल लावून आपल्याला ही लावायची. थँक्यू गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि तुमचे जर 2 पैसे वाचवण्यात मी कुठेतरी सहकार्य केलं असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा.